डोक्यावरती चालला भीड आणि पायामध्ये सामावलेलं सगळं बळ. धरतीवरती मन शुद्ध चमकणारी रेती आणि सागरच्या पाण्यामध्ये लपलेलं रोशनी पसरेल चारीकडे. विष्णूचा असेल जर साथ, रक्षक बनेल प्रत्येक वेळेला. होलीच्या प्रत्येक रंगामध्ये त्यांचं नाव आणि प्रत्येक मनामध्ये त्यांची पुकार. अनंत कालामध्ये असलेलं संरक्षण आणि प्रेमामध्ये असलेलं भक्तीचा भाव. तुझी भक्ती आणि शक्तीचं बघून मी तुला एक वरदान देत आहे. जेव्हाही लोक उत्सव मनवतील त्यांचं पहिलं स्मरण तुझं असेल. तुझ्या नावाने त्याचं असेल आवाहन आणि तुझ्या रक्षासाठी त्यांची असेल प्रार्थना. तू नेहमीच आवडीचा असशील रक्षक आणि संरक्षकाच्या भूमिकेत आणि प्रत्येक होळी प्रत्येक उमंग तुझ्या पूजेनेच चालू होणार. हे वरदान आहे अनंत काळापर्यंत. गावातल्या या सुंदर गलीमध्ये एक पालखी निघते. प्रत्येक जण या क्षणाचा आनंद घेत होता. हे येणाऱ्या होळीच्या तेव्हाराचा पहिला दिवस होता. एकत्र येतात, हसतात, खेळतात, बोलतात आणि या क्षणाला एकत्र जगतात. तेवढ्यातच आपलं मुख्य पात्र देवा समोर येतो. तो पालखीला आपल्या खांद्यावरती उत्साहाने उचलून गावातल्या गलीतनं घेऊन जातो. देव आत्मविश्वास आणि कर्मजोशीने भरलेला होता. तो प्रत्येक व्यक्तीशी मित्रतेने वागायचा आणि दिवसाच्या या उत्साहाला पूर्ण आनंद घेतो. हा पालखीचा उत्सव संपल्यानंतर देवा सुधीव अमृताबरोबर होता. ते तिघही मिळून आजच्या पालखीच्या यात्रामध्ये गावाला भेटलेल्या दानची गिनती करतात. 230, 260 आणि 310 आणि हे झाले आता पूर्ण 360. तुझे किती झाले? माझे तर 490 झाले यावेळेस. आणि देवा तुझे? देवा उभा राहतो आणि एक मोकळा श्वास घेतो. सुदीप, अमृता लगेच समजतात की परत देवा काही नाही वाचू शकला. त्याने पूर्ण पैसा पूजा आणि दुसऱ्यांची मदत करण्यामध्ये खर्च केला आहे. परत? अरे तुम्हाला तर माहिती आहे यार, माझ्याकडून हे नाही होत. मी तर माझी सगळी बचत लोकांची मदत करण्यातच घालवतो. यार, कधीतरी स्वतःलाही वाचून ठेव. यावेळेला आपल्याला नाटकात भाग घ्यायचा आहे. आता कसं करणार? माझ्याकडे तर काही वाचलं नाही. तुम्ही घेऊन या, मी तेच बघेल. असं थोडी ना होतं. जर काही करायचं असेल तर सोबत करणार, नाही तर नाही. देवा यांचं असं गोड बोलणं ऐकून आनंदित होतो आणि त्यांना मिठी मारतो. खरं सांगू, तुमच्यासारखे मित्र असणं खरंच एक वरदान आहे. हा, हसताना सुद्धा सोबत आणि रडताना सुद्धा सोबत. आणि काही बक्षीस पप्पांकडून पण घेऊ. शेवटी गावातल्या मंदिराचे पुजारी तेच तर आहेत. सर्वजण हसतात आणि वरती नजर मिळवतात जिथे सूर्य चमकत होता. दुसरीकडे विशाल, जो एक कोकण क्षेत्राचा स्थानीय गुंडा होता, काही नेतांच्या समर्थनाने त्याने आपल्या गँग सोबत बसला होता. त्यांचा एक व्यक्ती राणा तिथे येतो आणि त्याने आत्ताच्या वेळेलाच एक जवळच्या गावामध्ये जबरदस्तीच्या वसुलीला कसं अंजाम दिलं होतं यावरती चर्चा करतो. अरे भाऊ, या सगळे आज एक खुश खबर आहे. तुला माहिती आहे ना राणा, तुझ्या या खुशखबरीने मी जर खुश नाही झालो तर काय होईल? अरे भैया, जे मी सांगणार आहे त्याने तुम्ही खूप पक्का खुश होणार. बोल. अरे रत्नागिरीवर जो आपण डाव खेळत होतो ना कब्जाचा, तो आपण जिंकलोय. काय बोलत आहेस? हो भैया, हा. विशाल आपला फोन काढतो आणि जिल्हा कमिशनरला फोन लावतो. तो फोनला स्पीकरवरती ठेवतो. कमिशनर फोन उचलते. हॅलो, कोण? कसं काय मॅडम? विशाल बोलत आहे. काय झालं? वाचवू नाही शकलात का आपली जागा? बघा, मी आताही बोलते आहे की तुला खूप महागात पडेल. अरे मॅडम, वाचवू तर तुम्ही शकला नाही आणि आता धमकी देताय. चांगलं आहे. चला आता गावामधून एक मस्त अशी पोरगी पाठवा इकडे, नाहीतर तुम्हीच येऊन जा. सर्वही जण हसायला लागले आणि कॉलवरती कमिशनरचा मस्करी उडवतात. आणि हो, ते पण नसेल होत तर तुझ्या नवऱ्याला बांगड्या घालून इकडे पाठव. सर्वजण हसायला लागले आणि कॉलवरती कमिशनरला चिडवायला लागले.
अपमानित आणि चिडून ती आपला फोन कट करते. अरे बघा, कापला फोन. भाऊ, आता काय रात्रीच्या मैफिलीची तयारी कर. आम्ही पण जरा बघू गावात असं कोणकोणतं फूल खिललंय. सर्वजण या क्षणावरती खूप आनंदित होतात. संध्याकाळी देवा आपल्या घरामध्ये मंत्रांचा जाप करतो आणि पूजा करतो. तेवढ्यातच सुदीप आणि अमृता त्याच्या घरी येतात. देवा आत्ताही त्यांच्या बोलण्यावरती लक्ष नाही देत आणि दोघंही त्याला आता सोबत आवाज देतात. देवा! अरे हो बाबा हो, मी ऐकलंय. बघत नाहीये का, पूजा करत आहे. असं कोणतं संकट आलंय? अरे बाबा, तुला तर माहिती आहे ना, 4 दिवसाने नाटक आहे. तर आज आपल्याला कपडे घ्यायला जायचं. तू सोबत नाही येणार? अच्छा हो, मी तर विसरलोच होतो. चला जाऊया. तिघंही तिथून निघून जातात. देवा, सुदीप आणि अमृता बाजाराकडे जातात. रस्त्यामध्ये कोकण क्षेत्राच्या सुंदर असलेल्या प्रत्येक नजाराची ते प्रशंसा करतात. यार, इथून आपलं गाव किती सुंदर दिसतं. चांगलं तर दिसतं, पण माहिती नाही, कधी कधी भीती वाटते. भीती? कसली भीती? की हे आपल्याकडून काही हिसकावून न घेऊ. अरे, असं कसं कोणी हिसकावून घेईल? हे गाव आपलं आहे आणि आपणच याला ठेवून घेणार. आणि नाही तर काय, गाव आहे आपलं. जेव्हा ते बोलत होते तेवढ्यातच त्यांना विशाल आणि त्यांच्या सोबतचे गुंड्यांची जीप त्यांच्या जवळून जाताना दिसते. त्या गाडीमध्ये खूप सारे लोक बंदूक आणि रायफल घेऊन बसले होते आणि ते लोक रत्नागिरीकडे जात होते. देवा, अमृता आणि सुधीर चुपचाप त्यांना बघत राहतात. सुरू झाली यांची दादागिरी. मी बोलत होतो ना, मला भीती वाटतीये, याच्याच बद्दल बोलत होतो. सोड, जाऊ दे. आपण मार्केट जाऊया. तसंही संध्याकाळ होणार आहे. जास्त वेळ केला तर मार्केट बंद होईल. दोघंही मान हलवून सहमती दाखवतात आणि मार्केटकडे निघून जातात. रात्रीच्या वेळेला देवा आपल्या बिछाण्यावरती झोपला होता. त्याचा चेहरा भीतीने तणावपूर्ण दिसतो, जसं तो कोणत्या तरी वाईट स्वप्नामध्ये फसला असेल. स्वप्नामध्ये त्याला एक दिव्य रोशनीमध्ये भगवान विष्णूची प्रतिमा दिसते. वेळ आली आहे पुत्र, तुझ्या आतल्या शंकासूरला जागवायची. अधर्माच्या अंधकाराविरुद्ध उभं राहायचं. पाप आणि अन्यायाच्या समोर हृदय बनवून उभं राहायचं. आपल्या शक्तीला ओळख, आपल्या धर्माला स्मरण कर. जाग पुत्रा, जाग. कारण जेव्हा रक्षक जागतात तेव्हा विनाश संपतच असतो. विष्णूची आकृती थोडी थोडी करून उभरायला लागते. पूर्णपणे नाही, फक्त त्यांचं स्वरूप दिसतं. देवा आपल्या स्वप्नातला जागा होतो. त्याचं डोकं पूर्णपणे घामाने भरलं होतं. तो चारीकडे बघतो, समजायचा प्रयत्न करतो की शेवटी झालं काय. जेव्हा त्याला समजतं की हे सर्व फक्त एक स्वप्न होतं, तो राहतचा एक मोकळा श्वास घेतो आणि करवड बदलून झोपून जातो. त्याच्या बाजूला शंकासूरचा एक पोशाख ठेवला होता. दुसऱ्या सकाळी होळीच्या रात्री उत्साहाचा माहोल होता. गावामध्ये खूप साऱ्या रोशनीने जगमग होतं आणि सर्वजण मैदानामध्ये एकत्र येऊन तेव्हार मनवायला आले होते. सगळ्या महिला देवीची पूजा करत होती. जवळच हवनची अग्नी चालू होती, ज्याने वातावरणामध्ये भक्ती आणि आनंदाचा एक महोत्सव होता. गर्दीच्या मागे उभा असलेला दिवा, त्याला अचानक समजतं की त्याचं शरीर कापतंय. त्याचा चेहरा अचानक कापतो आणि त्याचे पाय स्वतःच हलायला लागले. असं वाटतं की तो कोणत्या वेगळ्या दिव्य तारामध्ये ढालत होता. पण सुधीर आणि अमृता त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. भाऊ म्हणून त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात. देवा, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? मला काय होणार आहे? पक्का ना? तू ठीक नाही वाटत आहेस? तब्येत तर ठीक आहे ना? नाही, काही नाही, मी तर ठीक आहे. ह्याच मध्ये त्यांच्या गावातली एक महिला त्याच्या जवळ येते आणि त्यांचं बोलणं कापते. अरे बाळा, काय करताय? नाटकाची तयारी झाली का नाही? हा काकी, आम्ही सर्व तयार आहोत, फक्त चालू व्हायची वाट बघतोय. सुरू करा मग. सर्वजण माहोल आणि मान्यताला बघून खुश होतात. मंचावरती सर्वजण आनंदेमध्ये बघत होते.
आणि देवा त्यांच्या मध्ये उभा होता, शंकासूरच्या पोशाखमध्ये पूर्णपणे तयार होऊन. सुदीप आणि अमृता ढोल आणि शहनाई सांभाळतात, ताल बनवायचा प्रयत्न करतात. नगाड्याच्या जोरदार आवाजासोबत नृत्य चालू होतं. देवा हळूहळू आपले पाय उचलतो. गावातली लोक टाळ्या वाजवतात, हसतात आणि या क्षणाचा आनंद घेतात. सुदीप आणि अमृता दोघेही जण त्याच्यामध्ये सामील होतात. गर्दी या पारंपरिकला उत्साहाच्या माध्यमाने पूजतात. पण तेवढ्यातच काही वेगळं व्हायला लागलं. देवाचे पाय भारी आणि एकदमच जोरात नाचायला लागला आणि त्याचे मोमेंट्स खूप भारी आणि शक्तिशाली होतात. नाचण्याची ही गती खूप जास्त वाढत चालली होती. सुदीप आणि अमृता त्याची रफ्तार पकडायला प्रयत्न करतात, पण देवा त्यांना पूर्णपणे मागे सोडतो. तो जोरात आपलं शरीर हलवायला चालू करतो. पूर्ण शरीर त्याचा कापत होतं. त्याचं डोकं मागे पुढे होतं, हातपाय हवेमध्ये होतात. या मनमोहक क्षणांचा अंत तेव्हा होतो जेव्हा देवा एक घुटण्यावरती खाली पडतो. तो आपलं डोकं उचलतो, लगातार हलताना त्याचे डोळे आणि तो एक भयानक आवाज काढतो. दुसरीकडे एक गोळी चालली. आवाज यायला लागला. लोक घाबरूनच मागे जायला लागले, ओरडतात आणि रडतात. गोळी चालवणारा अजून कोणी दुसरा नसून तर तो विशाल होता, जो आपल्या गुंडांबरोबर उभा होता. गँगचे सर्व सदस्य त्याच्या आजूबाजूला वेगळ्याच अंदाजात उभे होते आणि सर्व काही बघत होते. आणि त्याला एक सिंहाची लाश दिसते, ज्याने त्याला आत्ताच गोळी मारली होती. काही न पछतावा करता तो आपल्या जीपकडे पळून जातो आणि आपल्या कुर्त्याला बंदूकची नळी पुसतो. काय काका, रडत का आहात? अरे दुःखी व्हायची गरज नाहीये. तुमचं पोरगं तर आधीच हातातून निघून गेलं होतं, माहिती होय. विशालचे डोळे टिकले होते मुन्नीवर, तरी सुद्धा हा तिच्यासोबत नैनमटक्क करत फिरत होती. तो मुन्नीकडे बघतो. तो ठेल्याच्या मागे उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. अजून मुन्नी, तुझ्या कपाळावरती कुंकू तर मीच लावणार गं. ये राणा. राणा एक पॅकेट काढतो, ज्याच्यामध्ये पिवळी साडी आणि हिरव्या बांगड्या होत्या, आणि त्याला तो विशालला देतो. विशाल तो पॅकेट मुन्नीकडे फेकतो. उद्या तयार राहशील. या होळीच्या रात्री 8 वाजता देवीच्या मंदिरात. एक तर तू माझ्या मर्जीने माझी बायको बनशील, नाहीतर रात्री 12 वाजता मी माझ्या मर्जीने तुला माझी बायको बनवेल. तो मुन्नीला बघून एक वेगळीच अभद्र हास्य येते आणि सर्व गुंडांबरोबर जिममध्ये बसून गावाच्या बाहेर निघून जातो. दुसरी सकाळी देवा आपल्या बिछाणामध्ये पडलेला होता. त्याच्या चारीकडे अमृता आणि गावातले काही महिला होत्या. त्याच्या चेहऱ्यावरती भीती होती, चिंता होती, तणाव होतं आणि अचानक तो जागा होतो. काय झालं होतं काल रात्री देवा तुला? हा बाळा, तू ठीक तर आहेस ना? काल रात्री तर तू तुझा आपाच विसरला होतास. काय म्हणायचं? काय केलं मी? काल रात्री नाचताना तू वेगळ्या प्रकारे ओरडत आणि उड्या मारत होतास आणि नंतर विनोद झालास. हा बाळा, सर्वांना तुझी खूप काळजी वाटली, यासाठी तुला इथे घेऊन आलो. हे काय बोलत आहात तुम्ही? मी असं केलं? हा देवा. त्याच वेळेला सुदीप तिथे येतो, हातामध्ये काही मेडिसिन्स घेऊन. अरे तू उठलास? आता कशी तब्येत आहे हिची काकू? तब्येत तर ठीक आहे बाळा, पण हा बोलतो आहे की ह्याला काही आठवतच नाही. सुदीप देवाच्या डोळ्यामध्ये सरळ बघून आधी तर फक्त काही वेळ शांत विचार करतो आणि मग देवाही त्याला बघतो, पण थोडा उलझनमध्ये होता. अरे काकू, तुम्ही पण काय त्याची सारखी काळजी करताय? नाटकच्या चक्करमध्ये याची तब्येत आधीच खराब होती आणि त्यामुळेच कधी कधी असं होऊन जातं. पण काय हे ठीक आहे? अरे काही गोष्ट नाही, हा ठीक होऊन जाईल. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही घरी जाऊन जेवण करा. सकाळपासून कोणी काही खाल्लं नाही, मी देवासोबत राहतो. अमृता आणि गावातल्या बायका डोकं हलवून सहमती दाखवतात आणि तिथून निघून जातात. जसंच ते बाहेर जातात, देवा सुदीपकडे जातो. काय होत आहे हे माझ्यासोबत? मला माहिती आहे हे काय आहे. तुला आधी शांत राहावं लागेल आणि माझी गोष्ट नीट ऐकावी लागेल. 6 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांनी मला याबद्दल सांगितलं होतं. काय झालं बाबा? सगळं ठीक तर आहे? ते सुदीपकडे बघतात.
आणि नाही मध्ये डोकं हलवतात. काय झालं? ग्रंथाच्या हिशोबाने येणाऱ्या होळीची ही तारीख साधी नाहीये बाळा. असं वाटतंय कुठला तरी महाबळी जागणार आहे. तर याच्यामध्ये काही त्रास आहे का बाबा? हा एक विनाशकारी ताकदीचा संकेत आहे. याच्या आधी ही ताकद पूर्ण क्षमतेने येईल. आपल्याला याला शांत करावं लागेल. खरं ऐकून देवा थोडा चकित होतो. सुदीप त्याच्याजवळ बसतो आणि दोघंही जण तणावानी बेचैनीमध्ये एकमेकांना बघत राहतात. याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं? मला नाही माहिती. मला बाबांना विचारावं लागेल. दुसरीकडे विशाल आरशासमोर उभा होता आणि आपल्या सावलीला घोरत होता. तो लाल चष्मा घालतो आणि आपल्या स्वतःला निहारत तो आपल्यावरती इत्र चिडवतो. मुन्नीच्या घरी सर्वजण रडत होते आणि त्यांचा आवाज खोलीमध्ये येतो. मुन्नी तिथे उभी होती, पिवळ्या साडी आणि हिरव्या बांगड्यांमध्ये. तिच्या डोळ्यामधून अश्रू येत होते. गावामध्ये सर्वजण महापूजाच्यासाठी सर्वजण एकत्र येऊन सजवतात. इथे देवाच्या घरी, जिथे देवा जंजिरीने बांधलेला होता, सुदीपचे वडील हवन करतात, मंत्र वाचतात. देवा तर त्यांना एकटक घुरत होता. त्याचे डोळे लाल होतात आणि सर्व त्यांना बघत होता. तेवढ्यातच अमृता त्यांच्या घरच्या दरवाजावर येते. तिचा श्वास फुलत होता. रात्रीच्या वेळेला होळीच्या तेव्हारची शेवटची रात्र होती आणि होलीचं दहन चालू होणार होतं. गावामध्ये रोषणी पूर्ण जगमग होती आणि लोक या पावन क्षणासाठी एकत्र आले होते. एक वृद्ध पुरुष समोर येतो, हातामध्ये मशाल घेऊन, आणि होलिकाच्या आगीला प्रज्वलित करतो आणि सर्व बायका होलिकाच्या चारीकडे फिरायला लागली आणि अनुष्ठानाच्या अनुसार ते नारळला आगीत टाकतात. तेवढ्यातच विशाल जीपमध्ये येतो. तो बाहेर उतरतो. मुन्नी, तो चारीकडे बघतो आणि सर्व काही महसूस करतो. त्याच वेळेला सुदीप, अमृता आणि सुदीपचे वडील भीडमध्ये सामील होतात. मुन्नी, चल लवकर बाहेर निघ, नाहीतर. विशाल सुदीपला मानेपासनं पकडतो. सर्वजण मदतीसाठी समोर तर येतात, पण जसंच विशाल आपली बंदूक बाहेर काढून सुधीरच्या डोक्यावरती ठेवतो, ते सर्व घाबरून मरतात. नाहीतर मी तुझ्या या गावातल्या मुलाचा जीव घेण्याच्या आधी विचार करणार नाही. आता काय ना, तुझ्या चक्करमध्ये या पोराचा जीव जाईल, तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तू स्वतःच येऊन माझ्या हवाला करून टाक. सुदीपचे वडील समोर जातात आणि विशालचा सामना शांती आणि अधिकाराने करतात. आपल्या ताकदीच्या अहंकारात अंधारात नको जाऊस विशाल. ज्या दिवशी तुला तुझ्या बापाचा पश्चाताप होईल, असं ना हो तो तुझा शेवटचा दिवस असेल. तेवढ्यातच विशाल सुदीपच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना लाथ मारतो. जवळच मुन्नी उभी होती आणि सर्व काही बघत होती. विशाल तिच्याकडे अभद्र हास्य देतो. दुसऱ्या क्षणातच तो तिला पकडून होलिकाच्या चारीकडे फिरायला चालू करतो. गावातली लोक भीतीमध्ये फक्त त्याला बघत राहतात. जेव्हा जबरदस्तीचे लग्न समोर होतं, पण कोणीही मध्ये यायचा हिंमत नाही करत. हवेमध्ये खूप जोरात हवे येतो आणि पानंही चारीकडे उडतात. 5व्या चक्करमध्ये मुन्नी समोर जाण्यासाठी स्वतःला थांबवते. विशाल तिचा पदर पकडून विसतो. गुंडे हसतात आणि मुन्नी लाजवून स्वतःला थांबवते. त्याच वेळेला अमृता शहनाई वाजवत समोर येते. सुदीप ढोल वाजवतो. संगीत खूप जोरात वाजते आणि पूर्ण गावामध्ये भीती पसरते. अचानक जमीन हालते, भूकंप येतो. जळणाऱ्या होलिकाच्या मध्ये देवा हातामध्ये फडसा घेऊन अपार शक्तीने तो फरशाने विशालच्या अंगावरती हल्ला करतो. त्याला हवेत उचलून त्याला होलिकाच्या आगीत टाकतो. तेव्हा ओरडतो. विशालचे बाकी गुंडे घाबरूनच तिथून धावायला लागले. देवा निर्दय म्हणून त्यांच्या मागे लागतो. तो रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला फाडतो, चिरतो आणि छेदतो. होलिकाच्या ठीक समोर
विष्णूची परछाई प्रकट होते. शंखाचा आवाज पूर्ण गावामध्ये पसरतो, जसंच एक दिव्य चेतावणी असेल. एक जोरात आणि निर्णय प्रहार सोबत देवा राणाला भेटून टाकतो आणि त्याच्या क्रोधचा आता अंत होतो. आणि अशा प्रकारे ही गोष्टही इथे संपून जाते.